चला आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षेसाठी लागणारे काही सरावासाठी प्रश्न आहेत. तर ते सरावाचे प्रश्न आपण सोडवून घेऊयात, बघूया त्यांच्या किती लक्षात राहिलेलं वगैरे आहे. आणि आता एक्झाम तर अगदी तोंडावर आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा सराव होणं पण गरजेचंच आहे. तर बघूयात आता. चला वाचा, पहिला प्रश्न काय लिहिलाय तो. शाळेतील 348 मुलांनी प्रत्येकाने 24 झाडे लावण्याचे ठरवले, तर किती झाडे लावून होतील? हा, मला सांगा आता, शाळेत एकूण मुलं किती आहेत? 348. बर, आणि प्रत्येकाला किती झाडं लावायची आहेत? 24. मग आता मला सांग, शाळेमध्ये एकूण मुलं 348, प्रत्येकानं झाड किती लावायचे आहेत? 24. मग ह्याच्यामध्ये गुणाकार करायला लागेल का भागाकार करायला लागणार? गुणाकार करायला लागेल. म्हणजेच 348 गुणिले किती करायचं? 24. हा, सांगा बरं गुणाकार आता मला. 8 चौक 32. 2 किती आलं? 2. हातच्या गेला 3. बोला किती होणार मग? 19. 19. छान. पुढं वरचा एक आला. हा, 13. छान. नेक्स्ट काय करायचं? 0 द्यायचा. व्हेरी गुड. हा, नेक्स्ट 6. हा 1 हा 9. हा 6. छान. आता दोघांचं काय करायचं? बेरीज. बर, सांगा. 2 हा 5. हा 1 हा 13. हा 1 हा किती होणार? 8. 8. छान. म्हणजेच मला सांग, 348 मुलांनी प्रत्येकाने 24 झाडं लावायचं ठरवलं, तर प्रत्येकामध्ये सगळीच किती झाडं लावून होतील? तर 8352. चला दुसरा प्रश्न सांगा आता. हे किती दिले वाच संख्या? 26942 भागिले 17. हा. या भागाकारामध्ये बाकी किती उरेल? हा, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? 26942 ला कितीनं भागायचं आहे? 17नं. बरोबर का? हा, आता सांग पहिला भाग कितीचा जाणार? 17 × 17. छान. हा, किती राहिले सांग बरं. आता मला सांग, 7 7 जात नाही की नाही? मग आपण काय करणार? ह्याच्याकडून एक हातचा घेणार. मग किती झाले सांग तिथं? 16. हा, 16 वजा 7 किती येणार? 9. 9. छान. हा, आणि इथं किती आला? 0. हा, परत किती उतरून घेणार? 9. हा, परत बघ बर कितीचा भाग जाईल? कितीचं जाणार बघ बरं. 17 5 85. छान. 17 5 85. हा, किती राहणार सांग खाली? 9 5 गेले 4, 9 8 गेला 1. बरोबर का? आणि परत किती उतरून घ्यायचा? 4. 4. छान. हा, सांगा आता परत 17चा पाडा म्हणा. तयार कर 17चा पाडा. जर तोच पटकन पाठ असता तर आला असतं का नाही सांग बरं. हा, कितीचा जाऊ शकतोय? सांग 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 पटकन. कितीनं जाणार? 136. 136. हा, मग किती? 17 ते 136. बर, 17 8 136. 136. मग किती राहिलं सांग बर खाली? किती राहणार खाली? डायरेक्ट 144 मधून 136 घालवलंस तरी पण चालेल. 8. 8. छान. आणि परत किती घेणार हे खाली? 2 2. घेणार का? हा, आता परत म्हणा. परत कितीनं जाईल बघ बरं. 17 चोक 68. छान. मग बघ बरं आता किती बाकी राहिले? 12 8 गेले. इकडे बघ ना आता. कशाला 12 8 गेले? इथं 4 राहिले का? आणि 7 6 गेले 1. म्हणजे बाकी किती राहिले? बाकी किती राहिले? 14. हा, 14. छान. आले का लक्षात? म्हणजेच इथं लिहू का आता मी? बाकी बरोबर किती आली? तर आपल्याकडे 14 आली. समजले का कसं करायचं? आणि प्रत्येक वेळेस एक 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 डिजिट व्यवस्थित उतरून घेऊन सॉल्व करायचं. सांग आता याचा भागाकार कसा लावणार सांग बरं. 4590 ला 15 ने भागायचं. हा, सांग बरं आता पहिला. 15 त्रिक 45. हा, बरोबर आहे. खाली 0 0. हा. उतरून घ्यायचा 9. भाग लागला 0.
येणार 0 आणि भागाकार किती आला 306 छान. आता याचं सांग बरं किती दिलंय 4369 हा संख्या वाचतो 4369 गुणिले 9 करायचं हा. अधिक 4369 गुणिले 9 हा सांग गुणाकार 99 हा 81 हातच्या गेला 8 आठ. हा 9 संग 54 गुणिले 8 करा 54 54 अधिक 8 हा 62 छान. हातच्या गेला 6 हा 3 हा हातच्या गेला 3 हा पुढं 39 छान. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं हे वाच बरं किती झाली संख्या 39,321 छान. आता काय करायचं हा तर आपला कंस सोडवून झाला. आता अधिक परत काय करायचं. करायचा? अधिक हा, पण करायचं. हा कंस सोडवायला पाहिजे ना बाळा हो. अगोदर 4369 गुणिले 11 हा सांगा आता 11चा पाढापाठ आहे का हो करा 11 99 9 हा. 11 सक्क 66 हा 66 आणि 9 किती झाले 66 आणि 9 75 छान. हा आणि परत 7 गेला चला हा सांगा पुढे 11 त्रिक 33 33 आणि 7 किती 40 40 छान. परत हातच्या गेला 4 पुढं 11 चौक 44 हा 44 अधिक 4 बरोबर 48 हा 48 किती आलं उत्तर हे वाच 48,059 हा. या दोघांची बेरीज करायची हा. नंतर आपले उत्तर हा आता हे हातच्या सगळे आलेले मी पुसून टाकते म्हणजे आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. काय करायचं 39,321 आधी किती करणार 48,059 हा 59 सांग बरं किती येणार बेरीज 9 आणि 1 10 0 4 1 हा 5 9 7 1 8 हा पुढं 3 हा किती झाले इथं 7 हा 8 आणि 8 16 आणि 1 वरचा 17 असं करायचं ग 17 हातच्या गेला 1 एक. किती येणार उत्तर 8 8 छान. आता संख्येचं वाचन कर बरं किती झाली संख्या 87,380 आलेत लक्षात कशी सोडवायची गणित हो जमतील ना शेष हो हा सांग मला आता यामध्ये बघ अपूर्णांकांचं गणित आहे याच्यात कुठल्या क्रिया येत्या एक अधिक पण आहे आणि गुणाकारच पण आहे पहिल्यांदा कोणती करणार गुणाकार बर मग गुणाकार कसा करणार सांग बरं वरच्या वरच्यांचा गुणाकार खालच्या खालच्यांचा गुणाकार बर मग 7/4 बरोबर का अधिक हा किती करायचं पुढं किती येणार वरच्या टीचर आधी वरच्या हा. 4 त्रिकोण नाही आधी गुणुल्याची क्रिया हा, मग करायची सांग ना किती येणार? 4 त्रिकोण 12 4 त्रिकोण 12 हा पुढं किती होणार मग हे छेद समान नाहीत हा मग 12 सत्ते हा 84 ऐक 12 7 84 छेद समान आहेत बरोबर आहे पण इथं पण अंशात पण 12 आहे छेदात पण 12 आहे मग 12ला 12 आपण कॅन्सल करूयात ना म्हणजे हा. सोपं होईल का नाही सांग बरं म्हणजेच किती झालं बघा 7/4 आधी किती 1 आलं का 1/1. आणि हा खाली म्हणजे एक राहायचा असतो काय नसल्यानंतर बर ठीक आहे हा पुढचं सांग आता बघ बरं आता छेद समान आहेत का हा नाही मग काय करूयात सांग 7 1 7 हा 4 1 4 हा भागिले किती येणार 4 1 4 हा पुढं किती झालं मग 4 1 4 1 4 आता कुठे बाळा 4 1 4 करणार झालं की 7 1 7 झालं का 7 ने 1 ला गुणलं आधी किती परत ह्या 4 ने 1 ला गुणलं 4 आलं का आणि भागिले 4 1 4 हा हे मापटं असं लक्षात ठेवायचं बाळा मापटं सांगितलं की नाही तसं करायचं ना झालं का आता 7 अधिक 4 किती झाले सांग मग हा 11 11 छेद किती आलं 4 4 अलग लक्षात कसं सोडवायचं आणि आता इथं तू 12 3 चौक 12 3 4 त्रिकोण 12 असं म्हणाले का नाही त्याच्यापेक्षा बघ बरं इथं पण अंशात पण 3 आहे छेदात पण 3 आहे 3 ला 3 गेलं असतं इकडचं 4 ला 4 गेलं तर फक्त एकच राहणार ना बाळा एवढं करत बसायची पण गरज नाही. चला आता मला पुढचं सांगू प्रश्न वाच पुढचा खाली पुढील पैकी जोडमूळ नसलेली संख्यांची जोडी कोणती हा मला अगोदर सांग जोडमूळ कोणाला म्हणायचं जोडमूळ ज्या हा. मूळ संख्या नसतात आणि
ज्या दोन संख्यांमधला फरक 2 असतो. हा आता बाळा जोडमूळ संख्या असण्यासाठी त्या दोन संख्या का नाही मूळ असायला पाहिजेत रे. मग 2 मूळ असल्या तर त्या दोन्ही मध्ये कितीचा फरक असला पाहिजे? 2 चा फरक असला पाहिजे. मग मला सांग 29 आणि 31 ह्या मूळ संख्या आहेत का नाहीत? मूळ आहेत. हा मग त्यांच्यात 2 चा फरक येतोय का? येतोय. बर 59 आणि 61 आहेत का? आहेत. बर त्यांच्यात फरक कितीचा आहे? हो हे 2च आहे. बर 89 आणि 91 आहेत का? मूळच त्या संख्या नाहीये. कुठलं दोन्ही पण नाहीत काय? एकच नाही फक्त 91 ही नाही. हा 91 फक्त नाही बाळा, दोन्ही पण नाही म्हणायचं. 91 ही आहे हा. पण 91 नाही. नाही आणि 17 आणि 19 आहे. हा मग मला सांग कोणता जोडमूळ नसलेली कोणता पर्याय बरोबर येणार? तिसरा. तिसरा. छान. आता मला एक काम कर, जोडमूळ संख्यांची सगळी सांग. कोणकोणत्या जोडमूळ संख्येत 1 ते 100 पर्यंत सांग. 2 3 2-3 जोडमूळ आहे बाळा. नाही. मग 5 आणि 7. हा बर 5-7. हा पुढं तुला 11 13. हा 5-7. हा परत 11 13. हा पुढं 17 19. हा अजून 29 31. छान. हा सांग पुढं अजून आणखी कोणते? अजून कोणते येणार? 5 7 11 13 18 17 19 29 31. हा असू दे, सांग शिस्तीत, काही गडबड नाही. सांग पटकन कोणकोणते सांगा. कोणकोणते आता अजून कोणत्या राहिल्या बघ बरं. 5 3 7. 5. हा 3 5 1 राहिली. बर हा सांगा पुढच्या. 41 43. 17 19 नंतर कोणती येणार? ते 23 29 नाही. 23 29 नाही. बर मग पुढची आठव कोणतं येणार बघ जोडमूळ संख्या. सतरा 19 29 हा 31. छान बरोबर आहे. हे 29 31. हा नेक्स्ट 41 आणि 43. व्हेरी गुड. हा पुढं 71 73. हा अजून बघ बरं किती झाल्या बघ बरं टोटल. 1 2 3 4 5 6 7. अजून कोणती राहिली का बघ बरं. अजून कोणती राहिल्या का? एकूण 8 जोड आहेत का नाही? मग आपल्या 7च झाल्या ना. अजून एक राहिल्या. कोणती राहिली बघ बरं. 59 61 लिहिल्या का आपण? नाही लिहिलेली. मग ह्याच्या अगोदर 59 61 लिहायला पाहिजे की नाही? होय. आणि त्यानंतर कोणती येणार मग? 71 आणि 73. आलं का लक्षात जोडमूळ कोणाला म्हणायचं ते? बघ बरं आता प्रत्येक दोन्ही ह्या सगळ्या मूळ संख्येत का नाही, पण मूळ संख्या असल्या पाहिजेत बाळा. त्याच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे? 2चा. तरच आपण त्यांना जोडमूळ संख्या म्हणू शकतो. आता मला सांग बरं 1 ते 100 जर तुला असा प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती सांगणार? किती सांगणार? 8. 8. छान. आता लक्षात ठेवायचं. हेच आता नेक्स्ट क्वेश्चन वाच. ह्याचं कसं याचं वाचन करणार? प्रश्न वाचा अगोदर. काय प्रश्न चे लिहिलाय? योग्य वाचन करा. हा करा बरं. 92 दशांश चिन्ह हा 3 8. 92 दशांश चिन्ह हा 3 8. हा 38 म्हणणार का? नाही. हा छान. 3 8. आणि बाळा अजून एकदा ह्याचं का नाही दुसऱ्या पद्धतीने पण वाचन करते. ते कसं बघ सांगते. असं पण करू शकतो आपण. 92 पूर्णांक असं म्हणायचं. 92 पूर्णांक दशांश चिन्ह 92 पूर्णांक दशांश चिन्ह किती तर 3 आणि 8. 3 8. आले का लक्षात? 92 फक्त पूर्णांक पुढे दशांश चिन्ह 3 8 असं पण त्याचं वाचन करता येतं. याच हा क्वेश्चन वाच बरं. काय प्रश्न? 7.3 अंश छेद 5 चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना अंश किती होईल? हा सांग बरं किती येणार? कसं करणार ह्याचं? 7 आणि 5 च्या मध्ये गुणवले हा, आणि बरं, म्हणजे- अधिक 3 करायचा. हा, 7 5 35 हा. 35 अधिक 3 बरोबर 38. हा किती मग- झाले? हा 38. 7 5 35 35 आणि 3 38. मग 38 अंश छेद हा. 5 आलाय म्हणजेच सर. ह्याच्यावर मग त्याचा अंश किती? विचारलाय. अंश बरोबर 38. हा म्हणजेच अंश किती असणार आहे? त्याचा अंश बरोबर 38. 38. हा ह्याचं सांग बरं.
प्रश्न 1 वाचतो ते तू. 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? हा, 1 किती ते येतं? 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत. बर 25 आहेत. मग आता एक काम करायचं, सांगणार का कोणकोणते आहेत त्या 25? सांगा. 2 3 5 7 शिस्तीत सांग. 2 3 5 7. हा 11 हा 13 हा 17 हा 19 हा 23 हम्म, 29 बर 31 हा 37 हा 41 हा 43 हा 47 हा 53 53 हा 59 हा 61 हा 67 बर 71 हा 73 हा 83 हा 89 बर हा 97 97. आलेत लक्षात? जमतील का आता? हा मोज बरं किती झाल्या बघ बरं ह्या. हा म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती झाल्या? किती झाल्या? 25. 25. हा आता बाळा मला सांग, 25 मूळ संख्या, मग संयुक्त संख्या किती येणार? 74 बर 74. मग 25 आणि 74 टोटल किती झाले सांग? 99 ना. मग एक संख्या कसली संख्या असते मग? एक ती सम पण नाही विषम पण सम नाही पण नाही विषम पण नाही. मी विचारलं का हा. बाळा? हा एक ही ही मूळ संख्या पण नाही संयुक्त ही येणार नाही. हा म्हणजे एक ही संख्या कशामध्ये येणार नाही? मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आलं का लक्षात? मग संयुक्त संख्या किती येणार? 74. हा आणि मूळ संख्या किती झाल्या? 25 25. छान. आता मला सांग, 1 ते 100 मध्ये एकूण किती वर्ग संख्या येत्या? 10 हा बर मग कुठल्या कुठल्या येणार? 1 4 9 16 25 हा. 36 49 हा 64 81 100 हा आलेत का लक्षात कसे शोधायचे असतात ते? जमेल का आता? हो कळालेत का? हो आता ह्या दिलेल्या प्रश्नांचा सराव करणार का? हो चला सांगा. 18/4 हा पूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसा लिहितात? सांग काय करायला पाहिजे? 4 ने 18 ला भागलं पाहिजे. सांगा मग कसं भागणार? 4 चौक 16 हा 2 बाकी आली 2 हा बर मग आता हा लिहू कसा मी सांग. छेदात 4 हा म्हणजे ज्यानं भागलं तो खाली लिहायचा. हा पुढं हे भागाकार 4 आला म्हणून तिथं पूर्णांक 4 हा आणि बाकी 2 आहे म्हणून तिथं 2 बर मग आता जर समज हा पर्याय जर नसला तर ह्याला दुसरं काय असू शकतो मग? बे के बे पे 2 4 बर 4 इथं आला आणि मग इथलं काय? बे क बे आणि बे दोन्ही 4. म्हणजे आता ह्याचं वाचन कर बरं. 4 पूर्णांक 1 अंश छेद 2 बर आता हे सांग मला, हे किती आहे? एक्स म्हणजे किती आहे? 10 10. बर आणि अधिक हे किती आहे? 6 6 वजा 5 बर कर बर बेरीज. 16 वजा 5 बरोबर 11 11. बर ह्याच सांग मला. 1.5 लिटर म्हणजे हा वाच तसं तू किती 1.5 येणार? लिटर बरोबर किती मिलीलिटर? हा. 1 लिटर म्हणजे 1000 मग बरं. अर्धा आणि 1.5 लिटर एक म्हणजे 1 लिटर. लिटर आणि अर्धा लिटर. हा, म्हणजे 1 लिटर किती झालं? 1000 मिलीलिटर हा. मग आणि अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर हा. मग 1500 मिलीलिटर किती होणार ह्याचं? 1500 500 मिलीलिटर. बर मग 1 लिटर म्हणजे बाळा किती मिली असतं? 1000 बर 1000 मिली. आलं का लक्षात? म्हणजे तुला समजलंय, काय प्रॉब्लेम नाही. ह्याच सांग मला आता. 10/7 कसं करणार? छेद 7च राहणार. हा का बरं छेद 7 राहणार सांग? तो छेद समानच आहे सगळ्यांचा. हा बर मग आता वर काय करूयात? 10 अधिक 3 बरोबर 13 13 वजा 2 बरोबर 11 हा वाचन कर बरं ह्याचं किती 11 येणार? अंश छेद 7 बर आता ह्याचं सांग बरं पुढचा. 5 तास काढायचं असल्यावर 1 तास 60 मिनिटे हा. 60 गुणुले 5 करायचं हा मग 60 गुणिले 5 किती येणार सांग? 300 300. बर हा पुढं. अधिक 35 मिनिटे मिळवायचे. हा म्हणजे किती मिनिटं झाली बाळा हे? 335 मिनिटे. बर हा 335 बरोबर का? हे 335 मिनिटे झाली. बर मग प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? किती मिनिटे तर हा. 335 म्हणजे मिनिटे. उत्तर ह्याचं किती असणार आहे? 335 असणार आहे. बर आता ह्याचं वाच. प्रश्न वाच. एक आयताकृती लांबी व रुंदी आयताकृती आहे बाळा. आयताची लांबी हा व रुंदी अनुक्रमे 10 सेमी व 7 सेमी आहे. हा तर त्याचे क्षेत्रफळ किती? बर. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी सूत्र गुणुले रुंदी आहे. हा, मग छान. लांबी बरोबर 10 आहे. मग 10 गुणुले 7 करायचं. 10 7 70. आयताचं पण 70 क्षेत्रफळ मला सांगा सेमी. अगोदर.
वृत्ताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. बर, मग लांबी किती दिल्या? 10 गुणिले रुंदी किती आहे? 7 हा, किती येणार उत्तर? 70 चौसेमी. हा, का बरं चौसेमी येणार? क्षेत्रफळ काढताना चौसेमी, परिमिती असेल तर सेमी. असं नाही बाळा, असं कोणी सांगितलं तुला? क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस लिहायचं असतं आणि फक्त परिमिती असेल तर त्याच्यामध्ये किती येणार? मीटर असलं तर मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये असेल तर सेंटीमीटर मध्ये घ्यायचं. आयताची परिमिती बरोबर काय असतं सांग? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. बर, छान. हा, आता 5 किलोग्रॅम ह्याचं सांग किती येणार? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती होणार? 1000 ग्रॅम. हा, 1000 ग्रॅम झालं. बर, हा, पुढं 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम. बर, हे 5000 ग्रॅम आणि हे 50 ग्रॅम. बर, मग म्हणजे किती झालं? 5000 अधिक 50 बरोबर 5050 ग्रॅम. बरोबर आहे का हे? हो, बर, हे कशामध्ये उत्तर मिळालं आपल्याला? ग्रॅम मध्ये. बर, आता पुढचं सांग. हा, पुढचा प्रश्न सांग. हे किती आहे वाच अगोदर. 5055. हा, भागिले किती करायचं? 5 करायचं. हा, सांग आता पहिला भाग कितीनं जाणार? 5 एके 5. हा, राहिले किती? 0 हा, 0 परत उतरून किती घ्यायचं? शून्य. 0. बर, पुन्हा? भाग लागला शून्याचा. हा, बर, पुढं? 5 उतरून घ्यायचा. परत किती घेणार? 5. 5. हा, परत किती? 5 एके 5. हा, बोल पुढं. 0 हा, पुढं? उतरून घ्यायचा 5. बर, हा, पुढे? 5 एके 5. हा, नेक्स्ट काय? 0 आपला भागाकार किती आला? 1011. आणि बाकी किती? 0. बर, ह्याच सांग आता. 405 आहे तसंच लिहायचं. बर, हा, भागाकार करायचा असला की भागावीरच्या विरुद्ध हा, गुणिले. हा, उलटून गुणिले म्हणायचं. मग किती लिहू इथं? छेद जो छेद असते तो अंशाला जाणार. हा, आणि खाली किती लिहू? 16. बर, हा, सांग पुढं. आता मध्ये काय करायचं मग? हे 25 चौक गुणाकार असला की वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. मग वर 25 चौक 100. हा, आणि 16 खाली? 85. बर, हा, आणि जर समज बाळा ऑप्शनच नसला तर पर्याय मध्ये? या शून्याला हा शून्य घालून टाकायचा. हा, बर, गेला. हा, पुढं थांब, ह्याला नीट घालवते. हा, पुढं कितीनं जाऊ शकेल पुढं? मग ह्याला, हा, ह्याला सममूल्य पूर्णांक पण असू 5 शकतो. नाही हे वर किती लिहू? 5 बर, आणि खाली किती येणार? 4. 4. छान. समजलेत कशी सोडवायची ते? टीचर बेपनचे 10 हा? आणि बेचोक 8. कळालेत कशा पद्धतीने करायचे? हो. नक्की. आता ही सगळी एक्झाम्पल बोर्डवरची आहेत तशी सगळी काय करायचे? नोटबुकमध्ये तुझ्या लिहून घ्यायचे आणि परत एकदा त्याचं रिव्हिजन करायचं. जरी आता लक्षात असलं तरी आपल्याला पेपरच्या वेळेस लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुला आठवायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळी झालेली गणितं एकदा नोटबुकमध्ये लिहून घेणार ग. हो. हां, ठीक आहे. चल थांबूया आपण आता इथं.